खूप खूप अभिमान वाटतो। साईंनी खरंच ही साईंची कृपा आहे की त्यांनी मला इतक्या दुरून इथे बोलवलं। शिर्डीसारखं सासर लाभणं म्हणजे खरंच खूप मोठं एक सौभाग्य आहे आणि यांच्यासारखे मिस्टर लाभणं पण खूप खूप मोठी गोष्ट आहे ती माझ्यासाठी। आणि दादा या ठिकाणी आले याच्यातच मी नगरसेवक झालो असं मी धन्य मानतो। आज खरंच खूप मनापासून आनंद होतोय। आनंद ह्या गोष्टीचा नाही की माझ्या मिस्टरांचा बर्थडे खूप मोठा झाला। आनंद ह्या गोष्टीचा होता की आज सुजय दादा विखे यांनी या कार्यक्रमाला त्यांची प्रमुख उपस्थिती लाभली। खरंच मनाला खूप खूप छान वाटलं की आपल्या मागे खरंच शिर्डी ठामपणे उभी आहे। युवा नेते सचिन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सतत सावलीसारखी त्यांची साथ निभावणाऱ्या सौभाग्यवती सौ शिल्पा सचिन गायकवाड यांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं औक्षण करत त्यांना ओवाळले। सचिन गायकवाड यांच्या मित्रपरिवारानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तुडुंब गर्दी केलेली। डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी भावी नगरसेवक म्हणून व्यासपीठावर जाहीर केलेले सचिन गायकवाड यांचं नाव आणि इतकं सगळं मित्रपरिवाराचं वैभव असताना साध्या सरळ स्वभावाचा लाभलेल्या पतीचा अभिमान असलेल्या सौ शिल्पा सचिन गायकवाड यांनी सांगत वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्व मान्यवर मित्रपरिवार आणि महिला भगिनींचं सचिन गायकवाड आणि सौ शिल्पा सचिन गायकवाड यांनी आभार मानले आहेत। आज खरंच खूप मनापासून आनंद होतोय। आनंद ह्या गोष्टीचा नाही की माझ्या मिस्टरांचा बर्थडे खूप मोठा झाला। आनंद ह्या गोष्टीचा होता की आज सुजय दादा विखे यांनी या कार्यक्रमाला त्यांची प्रमुख उपस्थिती लाभवली आणि त्यांच्या सदिच्छा आम्हाला दिल्यात। त्याबद्दल खूप जास्त आनंद होतोय आणि एवढा सगळा परिवार जो आमच्या मागे आहे उभा, जो सगळेजण एवढे जमा झालेले होते, एवढी गर्दी बघून खरंच मनाला खूप खूप छान वाटलं की आपल्या मागे खरंच शिर्डी ठामपणे उभी आहे। खूप खूप अभिमान वाटतो। साईंनी खरंच ही साईंची कृपा आहे की त्यांनी मला इतक्या दुरून इथे बोलवलं। शिर्डीसारखं सासर लाभणं म्हणजे खरंच खूप मोठं एक सौभाग्य आहे आणि यांच्यासारखे मिस्टर लाभणं पण खूप खूप मोठी गोष्ट आहे ती माझ्यासाठी। खरं तर कालच त्यांचा वाढदिवस झालेला आहे, पण कालही शुभेच्छा दिल्या आणि आजही त्यांना भरभरून खूप शुभेच्छा आहे आणि सर्वांनी शुभेच्छा दिल्याबद्दल, सगळे जमा झाल्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार मानते। असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या, असा सपोर्ट मिळू द्या आम्हाला। सर्वांनी खरंच शुभेच्छा दिल्या, मनापासून शुभेच्छा दिल्या नगरसेवक पदासाठी आणि जर साईची इच्छा असेल, सर्वांची इच्छा असेल तर ते स्वप्न आमचं खरंच पूर्ण होईल आणि एक दिवस त्यांचे भरपूर वर्षांचं स्वप्न आहे ते स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो हीच आम्ही आज प्रार्थना करतो साईबाबांना। दादा आले त्याचा मला मनस्वी आनंद आहे, पण दादांचे सर्व काम त्यांनी बाजूला सरून आपल्या वाढदिवसानिमित्त दादा तिथं उपस्थित झाले। त्यांना दुसरे कामं असतानाही ती कामं बाजूला सारून दादा शिर्डीमध्ये आले। 4 वाजेपासून दादा शिर्डीमध्ये आहे आणि दादांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते व आमच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित झाल्या व त्यांनी जे दादांबद्दल जे प्रेम व्यक्त केलं, आमच्याबद्दल जे प्रेम व्यक्त केलं, त्याबद्दल मी सर्वांचा मनस्वी आभारी आहे आणि असाच पाठिंबा त्यांनी मला आयुष्यभर द्यावा अशी मी साईचरणी प्रार्थना करतो। दादा या ठिकाणी आले याच्यातच मी नगरसेवक झालो असं मी धन्य मानतो। जे लोक समाजामध्ये विष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा दादांनी सांगितलेलं आता त्यांचा मुळापासून विमोड आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि दादांच्या पाठीमागं सर्व समाज आणि सर्व आमचा परिसर विखे पाटलांच्या पहिलेही बरोबर होतो, आताही आहे आणि इथून पुढे हे आम्ही विखे पाटलांबरोबर एकनिष्ठ राहू। वाढदिवसानिमित्त शब्द देतो, हे सर्व मित्रपरिवार, बंधू भगिनी, माता ज्या माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित राहिले, माझ्यावर प्रेम करून आले, त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील आणि त्यांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी अशीच साथ मला इथून पुढच्या काळातही द्यावी आणि आम्ही सर्वजण साहेबांना जास्तीत जास्त मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू। दादांच्या पाठीमागं आम्ही सदैव सर्वजण, सर्व समाज, मित्र, बंधू भगिनी, राजवाडा प्रतिष्ठान, कैलास बापू कोते मित्रमंडळ, पिंटू कोते मित्रमंडळ खंबीरपणे उभे राहू। यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करून साहेबांना भरघोस मताने विजयी करण्याचा प्रयत्न करू। प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी।
खुशखबर खुशखबर खुशखबर. श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ 5 यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप. रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. ठिकाण साई 9 ग्रुप कार्यालय, अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग, पिंपळवाडी रोड, शिर्डी. ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील, शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. ही सुविधा भारतातील सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आहे. मोबाईल क्रमांक 8055855445 तसेच 7030035445. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 992121 9561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6585.